नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत मारुती सुझुकीची ब्रेझा गाडी। याची आज आपण इत्यान्वत माहिती घेणार आहोत। तर चला मित्रांनो, मग व्हिडिओला चालू करूयात। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा। तर आपण इंजनपासून आज चालू करूयात। 1462 सीसीचं इंजन आहे। 4 सिलेंडर इनलाईनमध्ये 4 वॉल्व सिलेंडर आपल्याला याचं इंजन बघू शकता। इंजन टाईप जर बघितलं आपण K15 स्मार्ट हायब्रिडचं याचं इंजन दिलेलं आहे। तर आपण बघू शकता पुढून क्रोम फिनिशिंग दिलेली आहे, ब्रेझाची बॅजिंग दिलेली आहे। अतिशय चांगल्या प्रकारचा ह्याचा इथं पुढून लुक दिसत आहे। फ्यूल टाईप पेट्रोलमध्ये येते। मॅक्झिमम पॉवर जर बघितलं तर 102 bhp ची पॉवर तयार करता येते। आणि मॅक्स टॉर्क जर बघितला तर 136.8 न्यूटन मीटर हिचा टॉर्क आहे। आपण जर मायलेजचा विचार केला तर 17 ते 18 किलोमीटर पर लिटरचा आपल्याला इथं मायलेज बघण्यासाठी मिळतं। फ्रंट व्हील ड्राईव्ह आहे। मॅन्युअलमध्ये 5 गिअर प्रोव्हाइड केलेले आहेत कंपनीने इथे। इमिशन BS6 फेज 2 ची आपल्याला ही ब्रेझा बघण्यासाठी मिळते। तर साधारणतः 5 सीटरची ही गाडी आहे। जर लेंथ जर बघितली ओव्हरऑल 3995 mm ची लेंथ आहे। विड्थ जर बघितले 1790 mm ची विड्थ आहे। आणि हाईट जर बघितली तर 1645 mm ची हाईट आहे। व्हील बेस 2500 mm चा हिचा व्हील बेस दिलेला आहे। डोअरची संख्या आपल्याला 5 दिसून येते। सीटिंग कॅपॅसिटी 5% ची आहे। नंबर ऑफ रो 2 आहेत। आणि बूट स्पेस जर बघितला तर 328 लिटरचा ह्याचा बूट स्पेस आहे। फ्यूल टँक 48 लिटरचा फ्यूल टँक्स आहे। कंपनी इथं पॉवर स्टेअरिंग प्रोव्हाइड करते। फ्रंटचे टायर बघितले तर 215 आणि 60 R16चे टायर दिलेले आहेत। रिअरचे 215 8 R16चे टायर आपल्याला दिसून येतात। सेफ्टीचा जर विचार केला तर आपल्याला 80 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं जर गाडी पळत असेल तर एक आपल्याला इथं बीप मिळून जातो। NCAP रेटिंग इथं टेस्टेड केलेली नाही आपण। 2 एअरबॅग येतात ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजरसाठी। 3 पॉईंट सीट बेल्ट इथं कंपनीने प्रोव्हाइड केलेले आहेत। ब्रेकिंग सिस्टम बघितली तर ABS, EBD, DA, ESP, हिल असिस्ट कंट्रोल, TSTA, हिल डिसेंट कंट्रोल हे आपल्याला इथं गोष्टी बघण्यासाठी मिळतात। कीलेस एंट्रीसुद्धा आपल्याला आहे इथं। स्पीड सेन्सिंग डोअर जे आपल्याला इथं अलार्मसुद्धा दिलेला आहे। चाइल्ड सेफ्टी लॉकसुद्धा आपल्याला कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे। कंपनी इथं 2 वर्षाची वॉरंटी किंवा 40,000 किलोमीटर आपल्याला इथं वॉरंटी प्रोव्हाइड करते। तर मित्रांनो, ही तुम्हाला गाडी कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये मला अवश्य सांगू शकता। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।